काकासाहेब, तुम्हाला आवाज आला नसेल, सवाल हा आहे, जर तुमच्याकडे एवढे सगळे पुरावे आहेत जे माध्यमांच्या समोर मांडले गेले, प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळं देशाच्या समोर ठेवलं गेलं, मग ते प्रतिज्ञापत्रावर सादर का केलं जात नाहीये? राहुल गांधी त्याच्यासाठी घाबरतायत का? कारण मग जबाबदारी येईल आणि उद्या कारवाईला सामोरं जाऊ लागू शकतं खोटे ठरले तर, ही भीती आहे का? काय असं नेमकं आहे? मग न्यायालयाचं दार ठोठावणं हा पर्याय नाही का? का प्रतिज्ञापत्र दिलं जात नाही हा सवाल आहे सत्ताधाऱ्यांचा. मुळात घाबरण्याचं काही कारणच नाही. हा. कर नाही त्याला डर कशासाठी? लक्षात घ्या, घाबरलेले आहेत भाजपचे लोक. ज्या पद्धतीनं आमचे सगळे प्रश्न निवडणूक आयोगाला होते त्याची उत्तरं निवडणूक आयोगाने येणं अपेक्षित असताना भाजपाचे लोक तुटून पडून उत्तर देत आहेत. याचा अर्थ काय? म्हणजे पण तुम्ही आता आयोगाची म्हणालात ना प्रवृत्ती- भाजपनं चोरी केलं म्हणून, आता त्यांना तर ऐका, द्यावं ऐका, लागेल ऐका. नव्हतं. ऐका चोरी केली भाजपानं जरी मी हे म्हणत असलो तर मी प्रश्न विचारत निवडणूक आयोगाला. हा. आमच्या प्रश्नांची उत्तर देणं निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे. परंतु निवडणूक आयोग उत्तर न देता भाजपचे लोक काल कसं उत्तर देत आहेत? याचा अर्थ काय घ्यायचा आम्ही? नंबर 1. नंबर 2, काल राहुल गांधींनी काल बेंगलोरच्या मुनिरटी गार्डन मधल्या घर क्रमांक 35 मधलं एक उदाहरण सांगितलं. त्या घरामध्ये एकाच घरामध्ये 80 मतदाराची नोंद असल्याचं त्यांनी सांगितलं. हा. पण मला या ठिकाणी जबाबदारीने सांगायला आवडेल विलासजी, हा. एका मोठ्या न्यूज चॅनलच्या एका पत्रकारांना व्हेरीफाय ते करायचं ठरवलं. त्यांच्या टीमनं त्या घरी गेलं. त्या घरी गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं ते घर 1 RKचं आहे. त्या एका 1 RKच्या घरामध्ये 3 पेक्षा जास्त लोक राहूच शकत नाहीत. परंतु मतदार यादीमध्ये त्या ठिकाणी 80 पेक्षा जास्त मतदारांचं पत्ता त्या ठिकाणी त्या घर नंबर 35 असं नमूद केलेलं आहे. म्हणजे अशी अनेक उदाहरणं मला या ठिकाणी देता येतील. हे सगळं बघता बनावट, ऐका मला बोलू द्या सर, माझी बाजू आणणं होऊ द्या. हे सगळं बघता निश्चितपणे काल दिलेलं पीपीटी प्रेझेंटेशन असेल, काल दाखवलेली कागदपत्र असतील, कालचा सगळा पुरावा असेल, हे जर तुम्हाला मान्य नसेल तर निश्चितपणे लोक न्यायालयामध्ये लोकांच्या न्यायालयात आम्हाला जायला आवडेल. आणि नंबर 2 ची गोष्ट मगाशी निकम साहेब बोलत होते ते मी ऐकलं. आज बेंगलोरमध्ये आज आमच्या काँग्रेस पक्षाकडनं त्या ठिकाणी आम्ही शपथपत्र दाखल केलेलं आहे. तुम्ही माहिती घ्या. आज आम्ही ते दाखल केलेलं आहे. त्यामुळं कोणत्याही कारवाईला आम्ही अजिबात घाबरणार नाहीत. घाबरायची वेळ आली भाजपावरती, ज्यांनी मतचोरी केलेली आहे अशा सगळ्या सिस्टमला घाबरण्याची वेळ आलेली आहे. काकासाहेब, एक प्रश्न फक्त एक प्रश्न. त्यांनी आता सांगितलं, अनिकेतजींनी असं सांगितलं की जेव्हा ही यादी येते आणि आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे ती यादी तेव्हा उमेदवाराला दिली जाते, तुम्ही गाफील राहिलात का? आणि ते गाफील राहिल्यानंतर आता त्याची स्टडी करून आपण कुठे चुकलो त्या स्टडीमध्ये तुम्हाला हे आढळलं का? मग ह्या चुका सगळ्या समोर येत आहेत का? आणि माझा मूळ प्रश्न एकच आहे. माझा मूळ प्रश्न एकच आहे, दुखणं डोक्याला आणि बाम गुडघ्याला. म्हणजे आम्ही प्रश्न रोज तुम्हाला काय विचारतोय की वोट चोरी झालेली आहे. आमचा आक्षेप या कामावरती आहे. याच्यावरती निवडणूक आयोगानं उत्तर देणं बंधनकारक आहे. मात्र ते आम्हाला वेगळ्या पद्धतीने दिशाभूल करतायत. मुळात आमच्या प्रश्नाला बदल देण्याचं काम ही सगळी लोक मंडळी करतायत. आमचा प्रश्न काय की 5 प्रकारे मतचोरी होऊ शकते. आम्ही ते काल पुराव्याशी सिद्ध केलं. बनावट मतदार असतील, खोटे पत्ते असतील, एकाच पत्त्यावर अनेक मतदार असतील, अवैध फोटोचा वापर असेल किंवा फॉर्म नंबर 6 याचा गैरवापर, अशा 5 पद्धतीनं 1 लाख मतं वाढवण्याचं पाप या सरकारनं जे केलंय, आमचा आक्षेप मूळ त्या प्रश्नावरती आहे. ठीक आहे, त्याच्यावर हे लोक खुलासा करतायत, ती खुलासा दुसऱ्या प्रश्नावर करतायत. बरं निरंजनजी, मूळ उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरती प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, दुसरंच बोलत राहायचं आणि त्या प्रश्नाला बगल द्यायची, हा तुमच्यावरचा आरोप आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर समजा निवडणूक आयोगाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील किंवा काही घोळ झाला असेल तर त्याचं निराकरण होणं लोकशाहीच्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही का? त्याचं उत्तर जनतेला मिळायला नको का? विलासजी, मी सर्वात पहिले तर काकासाहेबांनी जे वक्तव्य केलं की दुखणं डोक्याला आणि बाम गुडघ्याला, या मताशी मी त्यांच्या पूर्णपणे सहमत आहे. आणि हे खरं तर त्यांनी काँग्रेसच्या त्यांच्या नेतृत्वालाच विचारलं पाहिजे की प्रॉब्लेम आपला इंटरनल आहे आणि आपण इलेक्शन कमिशनकडे बोट दाखवतोय. त्याच्यामुळे दुखणं त्यांचं कुठे आहे आणि ते कुठे बाम लावतायत, हा खरं तर त्यांनी स्वतः काँग्रेसच्या नेतृत्वाला प्रश्न विचारला पाहिजे. काकासाहेब, आपण बोललात त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी ऐकलं. थोडंसं मी बोलतो तेवढं आपण ऐका की याच्यामध्ये पहिले महाराष्ट्रामध्ये राहुलजींनी स्टेटमेंट केलं की 75 लाख
मतांची चोरी झाली, नंतर सांगितलं 74 एक कोटी मतांची चोरी झाली. त्याच्यामुळे सातत्याने त्यांचं बदलतं स्टेटमेंट हेच दाखवतंय की त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीचं म्हणजे वेग स्टेटमेंट द्यायचं ही त्यांची भूमिका झालेली आहे. त्याचबरोबर विलासजी, माझा एक प्रश्न आहे हा की मला सांगा, एवढं सोपं आहे का हो? 1,00,000 लोक समजा एका ठिकाणी मी आणून ठेवले आणि आजूबाजूच्या लोकांना समजणार नाही की बाहेरची लोक आलेत? बोगस वोटिंग करायला किती मेहनत लागत असेल? जर त्या तिकडे मी बोगस आयडेंटिटी केली असेल तर त्या तिकडे तेवढी लोक आणणं, अच्छा यांचे बूथ प्रमुख त्या तिकडे नव्हते का? ज्या दिवशी मतदानाच्या दिवशी मी विचारतोय, चला ठीक आहे, मी असं समजतो की ज्यावेळेस मतदान नोंदणी चालू होती त्यावेळेस दुर्लक्ष झालं असेल. ज्यावेळेस खुद्द मतदान चालू आहे त्यावेळेस आपला बूथ प्रमुख, त्यांच्या पक्षाचा बूथ प्रमुख त्या तिकडे होता की नव्हता? आणि त्याच्यामुळे जर त्या तिकडे दुबार नावं येत असतील हा तर ती दुबार नावं त्यांना दिसली नाहीत का? खोटी नावं आली त्यावेळेस त्यांना दिसली नाहीत का? त्याच्यावरती त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही का? आणि जर ऑब्जेक्शन घेतलं तर मग त्याच्यामध्ये कारवाई झालीच असणार. नाही झाली तर मग का पुढे त्यांनी त्याच्याबद्दल वाच्यता केली नाही? हा त्याच्यामुळे फक्त काहीतरी खोटे स्टेटमेंट करणं. माझा एक प्रश्न सोपा आहे हा की जी एक सोपा प्रश्न आहे की आता बिहारमध्ये जी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू आहे त्याला हे सपोर्ट करतात का? त्याला ते सपोर्ट नाही करत, त्याला विरोध करतात. मग एका बाजूला आपण मतांची चोरी झाली असं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला ज्या जिकडे मतदार यादी तपासणी चालू आहे त्याला विरोध करायचा. महत्वाचा मुद्दा आहे. मी विचारतो निरंजनजी, मी विचारतो, बघा, जर निवडणूक आयोगाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाला असं वाटत असेल आणि त्या घोटाळ्याच्या संदर्भात तो होऊ नये आणि ज्यांनी डबल नावं घेतलेली आहेत, बोगस वोटर आहेत, ती काढण्यासाठी जर प्रक्रिया राबवली जाते, बिहारमध्ये त्याला सर म्हणून ओळखलं जातं, मग त्या प्रक्रियेला विरोध करायचा, चितपण आपली पटपण आपली, असं होत नाहीये का? सिद्धार्थजी. विलासजी, मला निरंजन डावकर यांनी खूप चांगला मुद्दा पुढे आणलेला आहे, त्यावर आधी बोलायचंय. येतो काकासाहेब, येतो. काकासाहेब, 2 मिनिटं फक्त. निरंजन डावकर जे आता म्हणालेत की 1,00,000 माणसं आणली ती कोणाला दिसणार नाहीत का? मग तिथे एजंट असतात, त्यांना लक्षात आलं नाही का ही बाहेरची माणसं वगैरे? अतिशय बरोबर आहे. मुळात वंचित बहुजन आघाडीने संध्याकाळी 5-6 नंतर वाढलेल्या मतदानाच्या आकड्यावर जो आक्षेप घेतलाय तो या आधारे आम्ही पहिल्यांदा आक्षेप घेतला किंवा आम्हाला संशय आला की आमचे बूथवर असलेले कार्यकर्ते सांगतात की आमच्याकडे तर काही गर्दी नव्हती, आमच्याकडे तर रांग नाही लागली. मग आमचं म्हणणं होतं की हे मतदान झालंय कुठं? नेमके कुठले बूथ आहेत की जिथे रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्यात, जिथे इतकं लाखाने मतदान वाढलेलं आहे? हे बूथ नेमके कोणते आहेत? हे मतदान वाढलंय कुठं? कारण माणसं तर आमची जिथं असलेली माणसं सांगतायत की अशी काही आमच्याकडे गर्दी नव्हती, एवढं काही मतदान संध्याकाळी झालेलं नाहीये. मग जर माणसं तिथं नसतील तर याचा अर्थ हे मशीन मेड आहे का? ही जी काही आता निवडणुकीचा निकाल आहे हा मशीन मेड निकाल आहे का? हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता, ही संशय. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक कॉमन फॅक्टर, जो पक्ष सत्तेत असतो तो छाती टोकपणे म्हणतो की ईव्हीएम मध्ये घोळ नाहीये आणि जे काही चाललंय ते अतिशय योग्य आहे. 2000 सालापासून 2002-3 पासून बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातले एकमेव नेते जे या मशीनवरती आक्षेप घेत आहेत, सातत्याने रस्त्यावरची लढाई लढताय. आणि आता आम्ही जे भाजपचे दोन्ही प्रवक्ते सांगतायत की न्यायालयात जायला पाहिजे, तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव देशातला पक्ष आहे जो न्यायालयात गेला आणि या सगळ्या ज्या काही चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी दिसत आहेत त्याच्यावरती जाब विचारला. निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही आणि न्यायालय ते उत्तर घ्यायला तयार नाही. ही हायकोर्टातली परिस्थिती आहे. न्यायालयासमोर ठेवलेले मुद्दे जे त्याच्याकडे दुर्लक्ष करून भलत्या मुद्द्यांवरती निकाल दिला जातोय, त्याच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत. पण एक महत्वाचा मुद्दा सांगतो, 17 जानेवारी रोजी बाळासाहेब आंबेडकर यांनी देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांना, विशेषतः राहुल गांधी यांना पत्र लिहिलं, खरगेजी यांना पत्र लिहिलं की आम्ही हे जी न्यायालयीन लढाई लढतोय या न्यायालयीन लढाईमध्ये आपण सगळेजण जर एकत्र आलो आणि तुम्ही पण याच्यात पार्टी बनलात, तुम्ही सुद्धा यात सहभागी झालात, तर आपण सगळे मिळून जर ही लढाई लढलो तर हा जो काही घपला, हा जो काही घोटाळा केला जातोय या सगळ्या लोकशाही प्रक्रियेमध्ये, तो आपण थांबवू शकतो. या पक्षांनी आमची साथ दिली नाही. आजही संधी आहे. आजही बाळासाहेब म्हणतायत की आता जेव्हा आम्ही सुप्रीम कोर्टात जातोय तेव्हा तरी राहुल गांधीने किंवा काँग्रेसने पार्टी बनावं आणि न्यायालयाच्या पटलावर त्यांच्याकडे जे काही आहे ते आणावं, जेणेकरून न्यायालयाच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणार आहे. रस्त्यावरची जनतेसोबतच्या ज्या काही गोष्टी त्या कराव्या लागतील ते मान्यच आहे, मात्र जनतेच्या न्यायालयात निकाल देऊन ईसीआय बदलणार नाहीये. ईसीआय बदलणार कुठे? जिथे न्यायालयाचा निकाल येईल आणि न्यायालयासाठी आपल्याला त्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं लागणार आहे. त्यामुळे आज आम्ही पुन्हा आवाहन करतो की तुम्ही या न्यायालयात सहभागी व्हा. त्यांच्या सोबत जाऊन न्यायालयीन लढाईची तुमची तयारी आहे का? अनिकेतजींनी सुद्धा ते सांगितलं, तुम्हाला जर या संदर्भामध्ये दूध का दूध पाणी का पाणी करायचं असेल तर तुम्हाला न्यायालयात जावं लागेल, याचिका करावी लागेल. विलास सर, निश्चितपणे आज आम्ही न्यायालयात, आज आम्ही शपथपत्र त्या कर्नाटकामध्ये दाखल केलेलं आहे. नंबर 1.
नंबर 2, डावकरे साहेबांच्या प्रश्नावरती उत्तर देतो आणि मी पुन्हा इकडे येतो. हा डावकरे साहेब मागाशी सांगत होते. डावकरे साहेब माझ्या मैत्रिणी 2 वेळा त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. 5 वाजेपर्यंत मतदानाची स्पीड काय होतं आपण सगळ्यांनी महाराष्ट्रात बघितलेलं आहे. 3 वेळा म्हणतायत ते. संध्याकाळी, तर मला 1 मिनिट बोलू द्या. हम्म. जेव्हा संध्याकाळी 8-9 वाजता प्रायमरी आकडे यायला लागले आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा निवडणूक आयोगाकडनं, निवडणूक अधिकाऱ्याकडनं जे आकडे यायला लागले, या आकड्यामध्ये 6 ते 8% फरक पडायला लागला. तुम्ही सगळ्यांनी आठवा, म्हणजे ऍक्च्युअल मतदाना दिवशी संध्याकाळी 9-10 वाजता सगळ्या बूथवरचे जे आकडे कलेक्ट होतात त्याची आकडेवारी आणि दुसऱ्या दिवशी कलेक्टर जिल्हा कार्यालयाकडनं आलेली आकडेवारी, या दोन्ही आकडेवारी आपण मॅच करता 6 ते 7% फरक यायला लागला. मग हे संध्याकाळी 5 नंतर वाढलेले मतदार आले कुठनं? हा आमचा मूळ आक्षेप आहे. मग काकासाहेब मला सांगा ना, काकासाहेब फक्त एक प्रश्न, बिहारमध्ये निवडणूक आयोगानं मोहीम हाती घेतली बोगस वोटर बाजूला काढण्याची, त्याला तिथं विरोध करायचा, ते सुसूत्रीकरण होत आहे तर त्याला विरोध करायचा, आणि इकडे पुन्हा म्हणायचं की आता मतदार मध्ये घोळ आहे. हे 2 कॉन्ट्राडिक्टरी असं नाही वाटत? बघा, एक लक्षात घ्या सर, मुळात आम्ही जो काल राहुल गांधीजींनी काल जी मतचोरीवर आवाज उठवला, तो मुळात कर्नाटक आणि महाराष्ट्र बेसमधला आवाज. माझं म्हणणं कालपासून तेच आहे. मी कालपासून अनेक चॅनलला हे बोलतोय, आमच्या मूळ मुद्द्यावरती उत्तर हे लोक द्यायला तयार नाहीत. आता डावकरे साहेबांना मी प्रश्न काय विचारला की मतदार कसे वाढले, तर त्यांचं उत्तर काय, बूथवर तुम्ही नव्हता का, पोलिस नव्हते का? मुळात काँग्रेस आणि काँग्रेस सगळं इतर विरोधी पक्षांचा आक्षेप एकच आहे, 5च्या नंतर 74 लाख मतं वाढली कस काय, याच्यावर बोला ना तुम्ही. यावर उत्तर देत नाही. काकासाहेब डायव्हर्ट करायचं काम काँग्रेस का करते तुम्ही? त्या बूथवर झालेलं मतदान किती आहे, किती मतदान झालं, किती लोकांनी मतदान केलं, त्याच्यानंतर समरी रिपोर्ट असतो त्याच्यावर सही करतात ना सगळे तिथं असलेले लोक तुमचे. तर मी तेच सांगतोय, संध्याकाळी 9-10 वाजता जेव्हा मतदान संपतं, तुम्ही हे माहिती प्रोसिजर माहिती घ्या. 9-10 वाजता जेव्हा सगळं संपतं, त्या दिवशीची दिलेली आकडेवारी आणि दुसऱ्याशी रिवाईज आकडेवारी जी दिली जाते जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडनं, त्याच्यामध्ये 6 ते 7%चा फरक पडला. अनेक ठिकाणी उत्तर देण्यात आली की रांगा होत्या, मतदान वाढलेलं आहे. मग हे वाढलेलं मतदान कुठं होतं? वाढलेलं मतदान आले कुठं? ठीक आहे, तुमचा तो